जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एका नवीन जॉबबद्दल माहिती घेणार आहोत। तर ही जी नोटिफिकेशन आलेली आहे ही PRDA येथून आलेली आहे। परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील। चला तर मग सुरू करूया। तर पेन्शन निधी विनियामक विकास प्राधिकरण, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी इथून ही ॲड आलेली आहे। रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर ग्रेड A असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी ही जी आहे ती जाहिरात दिलेली आहे। तर इथे जी ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट आहे ती इथे दिलेली आहे। पहा 23/6/2025 ते 6/8/2025 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। आणि ते फेज 1 आणि फेज 2 ऑनलाईन एक्झामिनेशन इथे वेबसाईटवर तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल। तर याबद्दल तुम्हाला ईमेल किंवा SMS इन्फॉर्मेशन देण्यात येणार आहे। तर इथे फेज 1 ऑनलाईन एक्झामिनेशन सप्टेंबर 6, 2025 सॅटर्डेला असणार आहे। फेज 2 ऑनलाईन एक्झामिनेशन ऑक्टोबर 6, 2025ला असणार आहे। आणि फेज 3 इंटरव्ह्यू आहे, त्याबद्दल तुम्हाला ह्या दोन्ही एक्झाम पास झाल्यानंतर ईमेल किंवा SMS द्वारे कळवण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे। तर तुम्हाला जर इथे अप्लाय करायचं असेल तर तुम्ही 6/8/2025 पूर्वी इथे अप्लाय करू शकता। इथे ज्या पोस्ट आहेत त्या जनरलमध्ये आणि इथे एकूण टोटल 8 पोस्ट आहेत। SC 1, ST 1, OBC 2, EWS 1, UR आणि जनरलमध्ये 3। तर तुम्हाला यासाठी एज्युकेशन जे लागणार आहे क्वालिफिकेशन त्याबद्दल माहिती दिलेली आहे। मास्टर डिग्री इन एनी डिसिप्लिन और बॅचलर डिग्री इन लॉ असं इथे सांगण्यात आलेलं आहे। तसंच फायनान्स अँड अकाउंट्समध्ये इथे 2 पोस्ट आहेत। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI ML याच्यामध्ये 2 पोस्ट असणार आहेत। तर इथे पण बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन वगैरे इथे सांगितलेलं आहे। तर ही PDF जी आहे हे ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। आणि ही PDF संपूर्ण वाचणं ह्या व्हिडिओमध्ये शक्य नाही, त्यामुळे तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या आणि काय काय आहे माहिती त्याबद्दल तुम्ही वाचून घ्या। तर महत्त्वाची माहिती इथे मी सांगते फक्त। तर इथे जे एक्झाम असणार आहे त्याबद्दल इथे सब्जेक्ट दिलेले आहे। पहा इंग्लिश लँग्वेज 25 मार्क्सला असणार आहे। क्वेश्चन 20 असणार आहेत। क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे 25 मार्क्स, 20 क्वेश्चन असणार आहे। टेस्ट ऑफ रिजनिंग 25 मार्क्स, जनरल अवेअरनेस तर त्याबद्दल पण 25 मार्क्स, एकूण टोटल 100 मार्क्सची इथे एक्झाम होणार आहे। आणि क्वेश्चन 80 मार्क्स असणार आहेत। तसेच इथे पेपर 2 असणार आहे, तोही 100 मार्क्सचा असणार आहे। आणि क्वेश्चन तुम्हाला 50 मार्क्स असा असणार आहे। ड्युरेशन 40 मिनिट सांगितलेलं आहे। पेपर 2मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फायनान्स आणि अकाउंट्समध्ये सुद्धा तुम्हाला इथे 100 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहेत आणि 50 क्वेश्चन असणार आहेत। तर इथे याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे। तसेच तुमचं इंटरव्ह्यू कधी होणार, काय होणार त्याबद्दल तुम्हाला ईमेल वगैरे कळवण्यात येईल। तसेच तुमची एक्झामचे इथे सेंटर कुठे कुठे असणार आहे त्याबद्दल इथे झोन वाईज इथे नावे दिलेली आहेत पहा। तर इथे जी फी असणार आहे ॲप्लिकेशन फी ही जनरलसाठी EWS आणि OBCसाठी 1000 असणार आहे। SC ST PWBD आणि वुमनसाठी नील दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे। तर इथे अप्लाय कसं करायचं त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे। PFRDA वेबसाईट इथे दिलेली आहे .org.in। तर इथे ओपन करायचं आहे, त्या लिंकवर जायचं आहे, करिअर पेजला भेट द्यायची आहे। अप्लाय ऑनलाईन करायचे आणि न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे।